आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। आमदार कुणाल पाटिल ने पत्रकार परिषद में ये बताया कि 7/5/2024 को शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे की सभा धुले के जेल रोड पर होने जा रही है। इसलिए महाविकास आघाड़ी की तरफ से हम जनता से अपील करते हैं कि सभा में ज़्यादा से ज़्यादा शिरकत करें। मित्रांनो, आजची ही पत्रकार परिषद ही खास करून एका विषयाकडे आपण लक्ष वेधण्याकरता आम्ही घेतली आहे। इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचाराचा घोडदौड ही अत्यंत जोरात चालू आहे आणि आपल्याला सर्वांना हे जाणवत असेल की गेल्या काही दिवसांमध्ये शोभाताईंच्या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा कल हा पूर्णपणे इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या धुळ्याच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला दिसतोय। आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट याच्यामध्ये आता अशी घडली आहे की उद्या 7 तारखेला दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीचे नेते, माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा ही धुळे शहरामध्ये होऊ घातली आहे। आपल्या जेल रोडच्या प्रांगणामध्ये, जेल रोडच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी उद्धवजींची सभा होते आणि या सभेच्या माध्यमातून उद्धवजी हे धुळे लोकसभेच्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। आणि मला असं वाटतं की आतापर्यंत गेल्या 15 दिवसांमध्ये आपण बघितलं की उद्धवजींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्यांना अत्यंत लक्षणीय उपस्थिती लोकांची लाभलेली आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की उद्धवजींच्या माध्यमातून, त्यांच्या भाषणांच्या माध्यमातून, त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीची अत्यंत प्रखर अशी भूमिका ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचू शकते। आणि त्यामुळे उद्धवजींची ही सभा ही आमच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना उद्या होऊ घातलेली आहे। मला असं वाटतं की ऐतिहासिक घटना म्हणून याच्याकडे आपण बघितलं तर सुद्धा वावगं होणार नाही। आणि त्यामुळे उद्धवजींच्या या सभेच्या निमित्ताने आपल्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघातील, धुळे शहरातील आणि धुळे तालुक्यातील सर्वच मतदारांपर्यंत आमचं आवाहन हे गेलं पाहिजे की उद्याच्या सभेला जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी मतदारांनी उपस्थित राहावं आणि उद्धवजींच्या भाषणाचा, उद्धवजींच्या उद्बोधनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करण्याकरता आपल्याला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं। उद्या 7 तारखेला शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी हे दोघेही आमच्या इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचाराकरता धुळे शहरामध्ये येत आहेत। जेल रोडला दुपारी 3 वाजता एका सभेचं नियोजन आपण केलेलं आहे आणि जरी उद्या दुपारीची वेळ असली, उन्हाची पातळी खूप वाढलेली असली तरीसुद्धा जे संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण आम्ही बघतोय, लोकांमध्ये फार प्रचंड उत्साह हा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बाजूने निर्माण झालेला आहे। आणि उद्धव साहेबांना ऐकायला आणि नाना पटोले साहेबांना ऐकायला हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावरती त्या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे उद्या आम्हाला 100% खात्री आहे की उद्धव साहेबांची आणि नाना पटोलेजींची सभा ही अत्यंत यशस्वी सभा अशी होणार आहे आणि शोभाताईंच्या विजयाच्या दृष्टीने एक पुढचं पाऊल म्हणून या सभेकडे आम्ही बघतो आहोत। उद्याच्या या सभेकरता तमाम मतदारांना माझी विनंती आणि आवाहन असेल की आपण सुद्धा हे उद्धवजींचे आणि नाना पटोलेंचे विचार ऐकण्याकरता जास्तीत जास्त संख्येने शोभाताई बच्छाव यांना साथ देण्याकरता, त्यांचे हात बळकट करण्याकरता आपण सर्व उद्याच्या सभेला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्याला सर्वांना करतो।